अकोले तालुक्यातील दारूबंदी समिती व अकोले तालुक्यातील राजकीय सामाजिक संघटना यांनी आज तहसीलदार सतीश तिटे यांना निवेदन दिले। शनिवारी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला होता। मित्रासोबत जात असताना त्यांची गाडी अडवून 3 हल्लेखोरांनी रॉडने हल्ला केला होता। कुलकर्णी यांच्यासोबत असलेल्या मित्राने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। 48 तास उलटून गेल्यानंतर पोलिसांकडून हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती। आज मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती घेत हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी असे आदेश दिले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेरंब कुलकर्णी यांच्याशी फोनद्वारे त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। अकोले दारूबंदी समितीचे कार्यकर्ते यांनी आज निवेदन दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर रॉड आणि सळयानं झालेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारचा हल्ला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, अकोले तालुक्यातील जमाम जनता आणि महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या वतीने या हल्ल्याचा मी अत्यंत तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। हेरंब कुलकर्णी हे नुकतेच अहमदनगर येथील शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले होते। शाळेच्या प्रांगणाच्या बाहेर अतिक्रमण करून टाकण्यात आलेल्या टपऱ्या व त्यामध्ये होत असलेल्या गुटखा विक्रीच्या विरोधामध्ये त्यांनी ठाम भूमिका घेतलेली होती। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार यातूनच हा हल्ला झाला असल्याचं बोललं जात आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे नेते मेहबूब सय्यद आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी तातडीनं हेरंब कुलकर्णी यांची भेट घेतलेली आहे। मी स्वतःही प्रतिभा कुलकर्णी यांच्याशी प्रत्यक्षपणानं बोलून त्यांच्या मागे आम्ही ठामपणाने उभे आहोत अशा प्रकारचा संदेश त्यांना दिलेला आहे। हेरंब कुलकर्णी यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांची तातडीनं ओळख पटवली पाहिजे आणि त्यांना तातडीनं अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अकोले तालुक्याच्या वतीने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि महाराष्ट्रभरातील शेतकऱ्याच्या वतीने आम्ही करतो आहोत। 2 दिवसांपूर्वी आमचे मार्गदर्शक सन्माननीय हेरंबजी कुलकर्णी सर यांच्यावर भ्याड असा हल्ला अहमदनगर या ठिकाणी झाला। आम्हाला खरं तर याची पुचटची पण काही माहिती नव्हती, आयडियाही नव्हती। आज सकाळीच कुलकर्णी मॅडम यांनी मला फोन केला सकाळी 9 वाजता आणि माझ्याकडे एक यादीची मागणी केली की आपल्याला आदिवासी मुलं आणि मुलींना काही आर्थिक मदत करायची संधी, भाऊ तुम्ही मला यादी पाठवा। पण त्यांनी याबाबत कुठलीही गोष्ट मला सांगितली नाही आणि जेव्हा काही तासांपूर्वी ही बातमी आम्हाला समजली तर खरं तर आम्ही जे एकल महिला समिती सोबत काम करणारे कार्यकर्ते किंवा दारूबंदी कमिटीमध्ये काम करणारे आमच्या पायाखालची जमीन हल्ली आणि आमच्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी आहे। एक महत्त्वाची बाब अशी आहे की लाखांमध्ये किंवा करोडोंमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व घडत असतं की जे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे कुठल्याही पद्धतीच्या आर्थिक किंवा कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम करणारं असतं। राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक जण असे आहेत की जे कुठेतरी प्रसिद्धीसाठी, पैशासाठी किंवा कुठेतरी पदासाठी काम करतात। परंतु आम्ही मागील 8 वर्षांपासून मी हेरंब सरांसोबत काम करतोय। आमच्यासोबत जे कार्यकर्ते काम करतात आम्ही एक गोष्ट त्यांच्याकडे बघितली, सातत्याने स्पष्ट बोलणं, खरं बोलणं आणि प्रामाणिकपणाने आयुष्य जगण्याचं काम ते आजपर्यंत करत आहेत। त्यांनी कुठलीही तमा बाळगली नाही, कुठलीही भीती आजपर्यंत बाळगली नाही। 2017 साली ज्यावेळी शमशेरपूरला 2-4 लाख रुपयाची दारू फोडली गेली त्यावेळी पहिले त्या ठिकाणी येणारे हेरंब कुलकर्णी सर होते। मागील 8-10 दिवसापूर्वीच त्यांच्या घरी अकोल्यामध्ये आम्ही मीटिंग केली। सर्व त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी होत्या, सर्व कार्यकर्ते, संतोष भाऊ, आम्ही सगळेजण होतो। त्या ठिकाणी आमच्या ह्याच विषयांवर चर्चा झाली की महिलांना आपल्याला तालुक्यात ज्या एकल महिला कोरोनात झाल्या त्यांना रोजगार कसा देता येईल, दारूबंदी कशी करता येईल। त्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी मीटिंग केली। तर हा जो भ्याड हल्ला झालेला आहे, ज्या खूप प्रवृत्तींनी हा हल्ला केलेला आहे त्यांचा प्रथमतः मी आमच्या सर्व कमिटीकडनं निषेध करतो। त्यावर जर तुर्तास लगेच काही कारवाई झाली नाही, त्या कुप्रवृत्तींना जर अटक झाली नाही तर अकोल्यामध्ये आम्ही उपोषण तर करूच, पण SP ऑफिसलाही जाऊन ठिय्या त्या ठिकाणी देऊ। आम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने थांबण्याची भूमिका आमची नाही, आम्ही लढा देणार। कारण अशा प्रवृत्तींना धडा शिकवला गेला पाहिजे आणि असे व्यक्तिमत्व देशामध्ये, राज्यामध्ये अतिशय तुरळक घडतात, तर त्यांना वाचवणं, त्यांना जपणं हे आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे। म्हणून या घटनेचा मी निषेध करतो आणि जे CCTV फुटेज आहे त्याच्या आधारावर पोलिसांनी तुर्तास कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। रामकृष्ण। कुलकर्णी म्हणजे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारे हेरंब सर कुलकर्णी म्हणून ओळखले जातात। प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींवर जर असे भ्याड हल्ले होत असतील तर सामाजिक कार्यकर्त्यांचं काय, आणि त्यात महिला सुरक्षित
सुरक्षितेचा प्रश्न येतो. आम्ही महिला म्हणून समाजामध्ये काय मुद्रत असतं, महिलांचं संरक्षण कशा प्रकारे प्रशासन करणार आहे, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. हेरंब सर एक सामाजिक कार्यकर्ते, एक कवी, एक लेखक आहेत आणि लेखकाच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर आम्ही या प्रशासनाचा, या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. म्हणजे एक मुख्याध्यापक असताना अवैध व्यवसाय असतील किंवा बालविवाह असतील आणि महिलांवर होणारे अत्याचार असतील, या बाबतीत त्या नेहमी आवाज उठवत असतात आणि हे आवाज उठवत असताना ज्यावेळेस अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला होतोय, म्हणजे हा एक जीव घेण्या प्रकारचा हल्ला आहे. आणि याच्यातच जर त्यांचा जीव गेला असता तर सामाजिक कार्यकर्त्यांची कशी भूमिका राहिली असती. मी प्रशासनाला सांगते की त्यांनी लवकरात लवकर जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी, ही नम्र विनंती. अकोले तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले कुलकर्णी हे सामाजिक कार्यकर्ते असून दारूबंदी व विधवा महिलांसाठी केलेल्या कार्याची, विशेष कामाची त्यांची दखल घेतली गेली. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी काम केले. अलीकडेच त्यांनी अहमदनगर शहरातील अतिक्रमणाच्या संदर्भात आवाज उठवला होता. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त